एक लक्षात घ्या, बायकोवर पोरावर सत्ता कुठपर्यंत चालते, हातात हे असतं आणि शरीर चांगलं असतं तो वर. एकदा ते थकलं की नाही की बायको म्हणते जरा गप्प बसा की. जी डोळावर करून बघत नव्हती ती सुद्धा म्हणते जरा गप्प बसायला काय घ्याला आता. हा म्हणतो एवढे दिवस कधी तोंड उघडलं नाही. ते म्हणले तुम्ही मला संधी दिलीत का कधी. जिथपर्यंत मनुष्य देहाने, लक्षात घ्या, देहाने स्वतंत्र असतो तिथपर्यंत कोणाचंही चालून देत नाही. पण एकदा परतंत्रता देहाची आली, मुलगा जरा कळत नाही तर गप्प बसा, आपल्याला होत नाही तर घराच्या बाहेर पडायला कसं तिथे पडायचं, मोडून घ्यायचं आणि आमच्या मागे उपाधी करायची. मग तेव्हा कळतं देश वेश न सहज फिरत आलो आणि करू सत्ता कवणावरी. बायकोवर सत्ता चालत नाही, मुलावर चालत नाही, बायकोची तिच्या कोणाचीच कुणावर नाही. माझं म्हणणं काय, बायको नवरा असं घेऊ नका, जीवाची कुणावरच करा. शेवटी एक सांगू का, तुमचा डोळा का त्याला कॅटरॅक्ट झाला, तुमच्या डोळ्यावर तुमची सत्ता आहे, जाऊ द्या. ज्या पायानं खायला घातलं त्याला ऋतुमैन म्हणून अगदी नायकीचे बूट घातले, त्याला खडा टोच नाही, त्याला काही होऊ नये म्हणून सुंदर बूट घातले, ते आलं तुझा बूट, तुझा डोळा. पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोकलीलो परदेशी. कसा आहे म्हणाले मी, परदेशी झालो आता. देश नाही, वेश नाही, हात नाही, पाय नाही, माझा डोळा म्हणतो. माझा डोळा दुखला तर नीट झाला पाहिजे. आपला हात का दुखतो कळत नाही. हे काय अवघड आहे नाही. आपले दात गेले सोडून, दंताळवाडी ओस झाली आणि आला बागोला आजा. पुढचं म्हणत नाही. काय काही आपल्या हातात राहिलं नाही. ते म्हणले सध्या बाहेर पडत नाही. नाही हो, सध्या हातात नाही, केव्हाही काही होतं, मग त्रास होतो. वाहू लागले, दंताळवाडी ओस झाली. मग आता मला सांगा काय तुझं आहे. तुकाराम महाराज म्हणले माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी आणि देवा सवयाटी पाडितोसी. पण असा देह जरी असला तरी महाराज म्हणाले कीर्तनामध्ये ती काय आम्ही ब्रह्मरूप करू शकतो हे सत्य आहे. आणि म्हणून कीर्तनामध्ये सांगितल्यानंतर एक कार्तिकीचं कीर्तन झालं. तिथे सांगितलं करतो करतो म्हटल्यानंतर सगळे विद्वान म्हणाले करून दाखवा. ऑर्डर आली वरून. ते म्हणले हो आहे सगळ्यांचं असं चॅलेंज आहे, पांडुरंगात घ्यायचं का, घेऊन टाक म्हणले. त्यात काय, तू तिथलाच आहे तरीच घेऊन जायचं. त्यांना सांगा म्हणा आमचा मागचा अभंग पाठ करा, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण. आम्ही वैकुंठात राहणारे होतो, तिथून इथे आलो, काम संपलं, चला बॅक टू द पेव्हिलियन. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, आले घर ज्या वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. आले घर ज्या वैकुंठी, आले घर ज्या वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. झालं बुवा. काय झालं, पांडुरंगाने सांगितलं, म्हणले महाराज चला आता आवरा आवरा. आता झालं, कार्य झालं, अभंगाचं कार्य झालं. जेवढी तुमची कामगिरी होती ती झाली. आता पुढच्या लोकांच्यावर सोपवून देऊ बरं का. एका व्यक्तीवरच काही कोणाचं जगाचं चालत नसतं ना, अवलंबून असतं. त्या पिरियड पुरतं त्याच्याकडे ते चालूच असतं. पण काय असतं, आपण सुद्धा त्या पिरियड पुरतीच असतो. पण आपलं एकदा मेलं की घरचे सुद्धा विसरतात.
10व्या झाल्यानंतर विल काढून कशा वाटण्या करून घ्यायची याची चिंता पडलेली असते. जगाची रीत मोठी अवघड आहे रे बाबा, कुणी कुणाचं नाही आहे बर का. जगाला कुणाचं काही घेणं देणं नाही आहे, असं आहे जग. आणि एक सांगतो, पैसे ठेवलं तर बाप चांगला, पैसे ठेवले तर आई चांगली, नाही ठेवले तर दोघंही वाईट. काय ठेवलं त्यांनी? शिकवलं तर काय केलं? जगात सगळेच आई बाप शिकवतात, त्यात तुम्ही काय केलं? अशा आहेत हे. जाऊ द्या सोडून. पण येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी. आणि पांडुरंगाने सांगितलं चला आता ठीक आहे म्हणाले. आणि नेहमी सांगतो मी, होळीचे दिवस सण आलेला आणि आई साहेब पांडुरंग काय सरळ चालणार आहे, आपले दिवस ठरलेला आहे, चला काय असतं जरा थोडस ते आईचं भानगड असतं. ती अशी लवकर काही बाप चटकन म्हणून जाऊ दे त्याला, बरं नोकरीला जाऊ दे, शिकू दे, काय नाही एवढं काय नाही, सगळ्याची मुलं राहत नाही तर तुझ्याच पोराला काय होणार? हॉस्टेलमध्ये काय खातात कशी बाकीची 100 तुझ्या पण खातात? अहो पण नाही हो, त्याला रोजची गरम पोळीची ती आई. आतापर्यंत त्याने अशी कधी पोळी खाल्ली नाही, त्याला असं कधी सवय नाही. होईल बाप. अहो पण त्याचं गप्पच ना तू, कळलं? तसं पांडुरंग म्हणले ठीक आहे, आता आलं जायला पाहिजे. शेजारी होत्या, काही कळतं का नाही म्हटले तुम्हाला? म्हणून आईसाहेब सुद्धा पांडुरंगाला काही कळतं का नाही हे म्हणले. आपली बायको जर आपल्याला म्हणली तर म्हणावं काही नाही, इतिहासाची काय विशेष काही त्याच्यामध्ये वाईट वाटून घेण्याचं एवढं मनाला लावून बिलकुल घेऊ नका. अगदी वरपासून रेकॉर्ड आहे, काही कळतं का नाही म्हणाले. पांडुरंग म्हणाले पंढरीनाथ काय झालं म्हटले. अहो कसं लक्षात येत नाही? होळीचा सण, लगेच होळीच्या सणाला मुलं बाळ घरी येतात आणि तुम्ही त्याला लांब पाठवताय. म्हणले हे माझ्या काही एवढं लक्षात नाही, कारण आमच्या नावाने रोजच बोंबलत असतात माणसं. एक लक्षात घ्या, देवाला कधी सोडत नाही कोणी. माझ्याच वाटणीला देवाने कुठला घातला, त्याला नाही करून देव एवढा देतोय, मी एवढी खटपट करतो तर देवा. तो म्हणला आमच्या नावाने शिमगा काय असतो. तेव्हा तुझ्या बाबतीत तुला माहिती असेल तर तुला माहिती, आम्हाला काही तसं माहिती नाही. असं आहे, अवघड आहे गणित एकंदर. झाल बाबा म्हणले शिमगाय. आणि मग आणि आईने जवळ घेतलं, रुक्मिणी मातेने तो कोब्बा राहायला छातीशी लावला. असं म्हणले बा तू का एक मनापासून इच्छा आहे, तू आम्हाला वेडे केलंस. तू का तू आम्हाला तुझ्या कीर्तनाने वेडे केलंस. अरे अनेक कीर्तनकार आहेत, नेहमी सांगतो मी, पुन्हा पुन्हा सांगतो, सगळ्या जगाने आई जरी म्हटलं ना तरी पोटच्याने आई म्हणणं याच्यात काही गोडी निराळी आहे. तू का सगळे विठ्ठल म्हणतात, पण माझ्या तुकाच्या मुखातून जेव्हा विठ्ठल ध्वनी बाहेर पडतो तो ऐकण्याकरता तुका मी कान घेऊन आलो. 12व्या अध्यायामध्ये वर्णन लिहितात, तो पहावा आहे डोहळे म्हणून अचक्षु शिमज रोळे, हातीचे लीला कमळे पुजतया ते, दोरी दोन्ही उसा घेऊन या लिंगावया लागून तयाचे अंग, तया संगाचे निस्वाडे पद विदेहा देह धरणे घडे, किंबहुना आवडे निरूपम तयाच्या महाव्यसन, त्यामुचे निज निधान किंबहुना समाधान तोळ मिळे तै. भक्ताला पाहण्याकरता डोळे, त्याचे शब्द ऐकण्याकरता कान, हातामध्ये कमळ ठेवलं कशा करता? माझ्या भक्ताला अर्पण करण्याकरता. आणि जेव्हा असं घडलं, तो का आता 7 दिवस कीर्तन ऐकू आम्हाला. मग एकादशीला काल सांगितलं कथा, त्रिवेणी संगम वगैरे वगैरे, गोटवीन लाळ, हे या निर्याण काळातले अभंग आहेत 7 दिवस. आणि काल कीर्तनातला अभंग ऐकला आपण, माहेरीचा मजा आला से मुराळी, उद्या प्रातःकाळी जाणे मज, बहुकाळ माझा केला से सांभाळ, आणि पांडुरंगे मूळ पाठविले, हिचा महाभेटी लोभासो द्यावा, पुन्हा मी केशवाने येते. तुका म्हणे बहु न बोलो उत्तर दया आता फार असू द्यावी,
असं काल कीर्तनामध्ये आणि या पिरियड मध्ये की नाही देवाधिकाले सगळे ब्रह्मा विष्णू महेश. आता देवाचा सप्ताह तो नाही का ऑर्गनायझर ऑल माहिती पांडुरंग. ऑर्गनायझर त्या सप्त्याचा एवढा मोठा असल्या कारणाने आई साहेब सगळे सगळे मोठे मोठे लोक. मग देवाधिकाले तुकाराम महाराजांचं कीर्तन या माझ्या तुकाचं कीर्तन ऐकायला या माझ्या तुकाचं कीर्तन ऐकायला या. हा पुन्हा असं ऐकायला मिळायचं नाही. हा माझं गोड तुकोबारायचं कीर्तन. काय सांगू तुम्हाला त्या कीर्तनाचा महिमा. अंग ब्रह्मरूप व्हावं एवढी त्या कीर्तनामध्ये ताकद सामर्थ्य होतं महाराजांच्या. ज्याच्या सामर्थ्य असतो तो समर्थ. बाकीचं काय वर्णन करावं असो. आणि काय झालं सगळ्या आता तुकारामांचं कीर्तन सगळ्या मोठ्या 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 या देवा सगळ्या बसलेल्या देवांची मंडळी वगैरे देव बसलेले मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटीज त्या काळातले आता देवाचे VIP गेस्ट सगळे. आणि काय होतं एवढ्या सगळ्या जिजाबाई कुठे कीर्तनाला दिसेल. काय असतं समाजातल्या बायकांना की नाही फार चौकशी असते. बर म्हणजे महाराज बघण्यापेक्षा महाराजाची बायको बघण्यात इंटरेस्ट जास्त. महाराज का सर लग्न झालं का त्यांचं. आता तुला काय करायचं. तुला द्यायची का पोरगी तुझी. काय काय नडलंय का काय तुझं लग्न झालंय का न झालंय का काय येतात ती बायको ऐका काय करायचं आपलं कीर्तन ऐकावं मोकळं व्हावं. तुझ्या देवाच्या बायका पुन्हा हायफाय सोसायटीच्या तेव्हा काय काय ऑर्डिनरी सोसायटीच्या. आता बाकीच्या सगळ्यांना माहिती होतं आई साहेबांना माहिती होतं जिजाबाई काय प्रकरण आहे ते. सगळे म्हणे ते जिजाबाई दिसत नाही. ते म्हणले बाबा ते शेवटी असं कीर्तन झालं सगळे स्तुती करतो ते काय महाराज कीर्तन काय त्यातले एक सोडलंच पुढे. तुकाराम महाराज सगळे दिसतात पण तुमची मंडळी दिसत नाही. आता दिसत नाही त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे. ओळखून मोठ्या माणसाने कळलं तरी उगीच प्रश्न विचारू नये. त्याला मोठे माणूस उगीच आपलं सवार 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 बोलत बस. दिसलं नाही ते दिसलं नाही बसा ना गप. नाही दिसत ना बसा ना गप. काही विचारायची गरज आहे का. नाही दिसत तर नाही नाही म्हणजे आम्ही एवढ्या लांबून आलो. आणि तुमची मंडळी कशी दिसत नाही. आता नाही दिसत बस न गप. घे तुझा उद्धार करून. तिचा नशेल उद्धार व्हायचा तर जाऊ दे ना जिला जायची तिकडे. तू काय गंमत आहे मोठी. जिजाबाई दिसत नाहीत. तुकाराम महाराज म्हणाले काय असतं हे बघा. अहो आमचं आपलं साधं सुद्धा घर. स्वयंपाक तिनेच करायचा. भांडी तिनेच घासायची. पोरं बाळ तिनेच बघायचं. म्हशीचं शेण तिनेच काढायचं. दुपतं तिनेच बघायचं. आणि त्याच्यात आमच्या कीर्तनाची वेळ पोरं बाळ रडायची. तिला जमत नाही. जमत नाही कसं 7 दिवसात एक सुद्धा दिवस जमत नाही. आणि तुकाराम महाराज हे काही तुमचं बरोबर नाही. तिथल्या दुसरीने एकाने पॉइंट काढला. त्यांना वेळ येत नसेल तर आम्ही तुमच्या घरी उद्या जेवायला येतो. आता आली का भानगड. काही साधी भानगड आहे का. मोठ्या माणसाला बोलायचं ना जेवायला म्हणजे आपल्याला घरात न नसलेल्या गोष्टी विकत आणाव्या लागतात. ताट वाट्या बसायचं नसेल तर नीट नीटकं. चादर जुनी असेल तर त्याला बसायला घालायला चादर. साधं नसतं मोठ्या लोकांना घालवायचं म्हणजे त्याला बोलवायचं तर आपल्या घरातली सुधारणा करण्याकरता 400-500 जातं. साधं सुद्धा नसतं. मोठ्या माणसाला बोलवायचं म्हणजे माणसांना वाटतं ना पाय पुसणं नीट असावं जरा अमकं असावं टावेल नीट असावे संडा सुंडा जरा ऍसिड घालून नीट नीट. एक मोठा माणूस बोलायचं म्हणजे सगळं अवघडच असतं. आता तुकाराम महाराज म्हणले हे एवढी 7-8 देव त्यांच्या बायका बरं आमचं घर कसलं. आणि यांना बोलाय बरं यांना काय असं नसतं. जेवताना सुद्धा पोझिशनने जेवणार. आपल्याला फोरका मारून जेवायची सवय.
आता तुमच्या समोर चित्र उभं राहिलं पाहिजे की नाही. तुकाराम महाराजांचं कसं होतं आणि या सगळ्या पोझिशनच्या मोठ्या मोठ्या फार सुंदर वर्णन केले बरं का 8,500 गाथ्यामध्ये. मोठं मस्त आहे. तुम्हाला वाटलं भावा महाराज काय सांगतात, माझ्या गाठचं काही सांगत नसतो मी, फक्त तुम्ही वाचलेलं नसतं हे एवढाच प्रश्न असतो. आणि सध्या गाथे सुद्धा लहान होत गेले, पण जे ओरिजिनल तुकाराम महाराजांचा, तुकाराम तात्यांचा गाथा आता तो मिळतही नाही बाजारामध्ये. आमच्याकडची जीर्ण गाथे 8,500 गाथा, त्याच्यात नारायण महाराजांनी चरित्र लिहिलं, फार सुंदर वर्णन केलंय कसं घडलं काय घडलं. आणि मग शेवटी सगळ्या बायका म्हणाले नाही यायचंच, तुमच्या घरी यायचंच. नका साहेब, इथे आपल्या देवाने तुमची व्यवस्था केली आहे, सगळं रोज माल पोहे चालू आहेत बरं का, बासुंदी चालू आहे, मुगाच्या डाळीचा शिरा चालू आहे, गुलाबजाम चालू आहे, हे आपलं बरं आहे. आमच्या घरी काय नाही येणार. तुकाराम महाराज म्हणले हे बघा जरा क्षमा करा, आजच्या दिवस मी तिला विचारून येतो. पुष्कळ घरात असत असतं जवळ. असा कोणी स्वतंत्र हरिचालाल मलाही म्हणत नाही आमच्या घरी स्वतंत्र या, म्हणतो उद्या सांगतो. हिंमत नाही त्याची डायरेक्ट जाऊन इन्व्हिटेशन द्यायची. ती फिरली म्हणजे तुम्हाला काय झालं बोलायला बा महाराजाला, कोण करायचं पुरसन, ते एकटा येतो 10-5 माणसं बरोबर एकटा येतो बा महाराज, 10-5 माणसं बरोबर, त्यांचं कोण करणार, उपचार कोणी करणार. आपलं तुमचं तुम्ही बघून घ्या, मी या भानगडीत पडणार नाही. आता आत्ताच्या जर आशा तर ती तर जिजाबाई 350 वर्ष या करताच प्रख्यात. काय तसा हा दुर्लौकिक आहे तिचा बरं का, ही काही साधी गोष्ट नाही आहे. जिजाबाई म्हणजे फार महान सती सावित्री होती, मोठी मोठी महान सती होती, साध्वी होती ती. मी नेहमी सांगतो बरं का, डॉक्टर ऐकण्यासारखं आहे. आता एवढ्या हजारोनी बायका इथे उपस्थित आहेत आणि जगातली सध्या कोणची बाई काढा, तुमच्या अमरावतीला भेटली तर मला सांगा, मी पुन्हा येईन तेव्हा सांगा मला, की रोज दुपारी घरचं मुलाबाळांचं करून 5 किलोमीटर नवऱ्याचं जेवण घेऊन भंडारा डोंगरावर जायचं, नवऱ्याला जीव घालायचं आणि त्याच्या ताटात बसून जेवायचं. इथे कोणी आहे का, हात वर करा. अरे एक सुद्धा नसावी, एक सुद्धा नसावी. त्याला त्या पोळ्या करून द्यायच्या सकाळी 7 वाजता, ते केव्हा तरी दुपारी, आणि ते बेडेकरचं लोणचं नेऊन ठेवलेलं त्याच्यावर. काय अवघड आहे. याच्यावरच समजावं जिजाबाई काय होती. आणि मला नेहमी असं वाटतं की देवाला सुद्धा शिव्या देत होती. जो विष्णू सहस्त्र नाम म्हणून प्रसन्न होत नव्हता, तो जिजाबाईच्या शिव्या ऐकण्याकरता मागे पुढे राहत होता. काय पावर असेल तिच्या शिव्यामध्ये सुद्धा. असं आहे नामदेव महाराजांनी दुसऱ्या पद्धतीने लिहिलंय, वेदा शिस्तविता उगाची बैसे आणि गवळणींच्या शिव्या ऐकून या खदखदा असे. ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी. हा लाघवी माया सूत्रधार असा आहे. अरे वेदाने स्तवन केलं तर गप्प बसतो आणि गवळणींच्या शिव्या ऐकण्याकरता खदखदा असो. ऐसा लाघवी हा माया सूत्रधारी. एवढं अलौकिक भगवंताचं ते जिजाबाईच्या बाबतीत होतं. एक लक्षात घ्या, जिजाबाईची वरपांगी भक्ती नव्हती. तिच्या हृदयात तो इतका ठसला होता की सतत चिंतन. माझा नवरा रोज घरी उशिरा याच्यामुळे येत नाही, याच्यामुळे येत नाही. एक लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी असं सांगते, स्नेहे द्वेषे अथवा वैरे दृढ ध्यान जेणे होय. आणि एक सांगू का, जिजाबाई जरी ती भांडत होती ना, तिचं काही वैर पांडुरंगाशी नव्हतं. तिचं म्हणणं असं होतं की तुकाराम महाराजांनी नेहमी म्हणायचे, कशा करता एवढं भजन करायचं, रात्री ठाल रात्री 1 वाजता विणा घालता, सकाळी 6 वाजता काढता, काही झोप नाही, काही नाही, विठाल 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 विठाल. कशाला भजन करता? अहो तो तुमचं भजन करतो, तुम्ही का करता? हो ती संताची संत होती.
तुमच्या पायात काटा वाढला तर घरचे सुद्धा काटा काढायला येत नाही. तिच्या पायात मोडला तर पांडुरंग वैकुंठातून खाली उतरून हातात पाय घेऊन तिचा काटा काढला आणि तुम्ही तिचा काटा काढायला जाताय कजाक म्हणून. अरे बाबा अरे ठाकठोक नंतर कर की, जरा कीर्तनाचं महत्व तरी लक्षात घे. ज्ञानेश्वर महाराज की जय, काळम महाराज, सतुलाल महाराज, अप्पा महाराज की जय. करम 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 करम. झालं बाबा. मग शेवटी आले महाराज घरी. आवले 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 नाव गोड बरं का. आवले म्हणजे आवलिया. आवलियाचं तात्विक अर्थ असा आहे की तो कोणाचीच पर्वा करत नाही, तो आवलिया, देवाची सुद्धा नाही. आपल्या मस्तीत असतो तशी ही मस्त होती आपल्या ह्याच्यात, ती आवलिया, म्हणून तिचं नाव आवली. देवाची सुद्धा पर्वा करत नव्हती अशी आवली होती. आणि घरी आले, अगावले अगावले. हा लई वाढ बोलताय. आणि बाया आश्चर्य, त्या काळ्याचं नाव सोडून आज माझं नाव तोंडात कसं आहे. आखरीतच म्हणायचं की त्या इटलाचं नाव सोडून माझं आवडली आणि एवढं वाढ. अगं नाही अगं आवले काय, मी तुला हाक मारतो का नाही कधी. अगं तुझ्या हातच्याशिवाय न जेवून काय कराल, माझ्यासारखी भाकरी करायला इथे का पुन्हा. मस्त होती ती. अपने मंदिर में बैठ बैठ कर अशी मस्त होती. तुफान मध्ये होती. आणि मग काय अगं म्हणे आवले ते आपला पांडुरंग, त्यांची मंडळी, ते विष्णू नारायण, ते शिव सगळे आलेत, ब्रह्मा विष्णू आलेत आणि ते म्हणतात आपल्या घरी यायचं जेवायला. हा घरी यायचं जेवण, आता काय आपण काय करायचं. काय मला ते तसलं काही येत नाही. कशाला करतीस तू. आपल्याकडे ते शेतीच्या राखण्याची ज्वारी आली आहे, ती कांडण कर आणि त्याच्या कण्या कर. म्हणून आजच्या दिवशी देऊला सुद्धा प्रसाद कण्याचाच असतो ना. आज आपल्याकडे कीर्तन झाल्यावर प्रसाद कण्याचाच आहे. म्हणजे कण्या कशा करतात माहिती आहे ना. ज्वारी भिजत घालायची, मग उखळामध्ये त्याचं असं कांडण करायचं, फोलकट आहे ती अशी सुपाने पाकडून आणि बारीक बारीक रवा सारखा, आणि मग ते मीठ घालून शिजवायची. दरदरीत पाण्या माझी रांदी आल्या कण्या, असं वर्णनच आहे. मग तेवढं कर म्हणे, बाकी काही नको, तेवढं करीन ठेव. तुकाराम महाराजांना वाटलं सुटलो. आले बर का आनंदात. यायचं बरं का उद्या. उद्या या दुपारी 12 वाजता. मग कसं काय, मी आहेच की आणि पांडुरंग आहेच की, ते रोजच्या घरी येणं जाणं आहे साहेब. झालं बाबा. 12 वाजता आपल्या आल्याबरोबर महाराजांनी आपलं बातीत पाणी बिणी सगळं दिलं. घोंगडं टाकलं होतं. शेवटी घोंगड्यावर देव बसतो नाही का. ते आपलं काळवेंद्र फाटलेलं घोंगडं असतं, त्याच्यावर देव बसतो. देवाला बसायला तरी जागा दुसरी कुठली आहे. फाटक्या घोंगड्याशिवाय देवाला बसायला जागाच नाही. आणि आपल्या जवळ सुद्धा त्याला बसवण्यासारखी दुसरी जागाच नाही. जे आहे ते आहे ते आहे असं आहे, हे आहे असं आहे. नाशिवंत म्हण, मळमूत्राचा बांधा म्हण, काय म्हणायचं ते म्हण, पण आमच्याकडे तुला अंतरण्याकरता एवढंच आहे बस, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि झालं बसले विसले. मग त्या सगळ्या आता पोझिशनच्या देवाच्या बायका हो. सध्याच्या इंडस्ट्रीच्या काही नाही तर ते एवढ्या तोरा करतात. ही सगळी इंडस्ट्री जगाची चालवतो, त्यांच्या मिसेस कसल्या असल्या पाहिजे ते सगळ्या रुबाबमध्येच. मी कशाला सांगायला पाहिजे, ते
कृष्णचरित्र काढून बघा की पुढच्या जन्मीचा मिळावा म्हणून या जन्मीच देऊन टाकला. तर काय भानगड आहे की नाही. आणि पुन्हा त्या दागिन्याकरता किती भांडणार अरे ते काय सांगायला मला वेळ नाही. तसं काही नाही, इथून तिथून जरा कमी जास्ती फरकात चालूच राहतो. झालं बाबा. आणि मंडळी गंमत अशी झाली, यांना वाटलं आता ताटो बिटो पाठ बीट रांगोळ्या तिथं काहीच भानगड नव्हतं. हातबीत धुवून आले लगेच. ते एवढं रुमाल एकदा नाक पुसवलं की ते फळा झालं. पुन्हा पुन्हा त्यालाच करायचं हात पुसायचं. ते किती व्हेरी अनहेल्दी. व्हेरी अनहेल्दी. एवढं ती चिंदूक ठेवायचं ते खरंच बरोबर नसतं. ते लेडीज अँकरचे आपल्याला आपलं टावल पुसावं, एकदा शिंकलं पुढच्या दुसरं टोक वापरावं. ते बरं असतं. त्या सगळे हात बीत बसले, सगळ्या बसल्या ओळे नाही. त्यांना असं वाटलं, सगळ्यांना उत्सुकता होती जिजाबाई केव्हा बाहेर. आणि देवांनी अगोदर सांगितलं जास्ती गडबड करायचं नाही, बसलं की बसायचं. तुम्ही तर आतमध्ये, तुम्हाला बायकांना सवय असते हॉलमध्ये बसायचं नाही, घरात जाऊन डोकावून यायचं. फ्रीज आहे का, मिक्सर काय नडलंय का. कोणची बाई घरात अशी बसली तरी अशी डोकवली नडलंय का काय. बायकांना सगळ्यांना पटतंय ना माझं कीर्तन. आता देवाला माहिती आहे सगळं, पांडुरंगाला सगळं माहिती आहे. रोजचं म्हणजे ते तयार झालेलं, म्हणजे अगदी म्हणजे खाऊन मार खाऊन शब्द खाऊन. ते म्हणले काहीही खाऊ, पण याच्या इकडे जो नामाचा खाऊ मिळतो तो कुठेच मिळत नाही. म्हणून काहीही खाऊ, नाम गाऊ नाम ध्याऊ नाम विठोबासी बापू. हे जे इथे मिळतं ते कुठेच मिळत नाही. त्याच्याकरता जाऊ दे जिजाबाईच्या शिव्या खाऊ, पण शिव्या खाल्ल्यानंतर जे पांडुरंगाचं नाम तुकोबारायच्या मुखातून ऐकायला मिळतं असं कुठेच नाही. आणि झालं बाबा असे ओळीने बसले. मग तुकाराम महाराजांनी ते एवढं बघूला आणलं. ते म्हणले देवा तुमच्या लायकीची ताटं आमच्या घरात नाही. मग देव आता रोजचे. ते म्हटले तसं काही नाही, हातात द्या. करपात्र असतं. वरच्या मिनिस्टरने असं केल्यानंतर खालचे काय करतात. ते सगळे बायका बिका सुरू करत. आता कसं करायचं, आता कसं करायचं काय ते तुमचे बघा ना. आणि काय सांगू तुम्हाला, त्या कण्या नव्हत्या तर महाराजांच्या प्रेमाचा कण होता त्याच्यामध्ये. प्रत्येक कणाकणामध्ये भक्तिभाव भरलेला होता, नाम भरलेला होता. अशा त्या कण्या. आणि तुम्हाला सांगू हातात घेतलं, सगळ्यांना वाढलं, कुंडली गौर देव झालं बरं का. आणि खाऊ लागले. हो हे खातायत, संपतंय, महाराज वाढत आहेत. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही. असं वैकुंठात सुद्धा नाही अशा ह्या कण्या बरं का खातायत. असं खातायत. देव सुद्धा मोठं देवाने सांगितलं खाली पडून देऊ नका बरं का. माझ्या तुकोबारायच्या प्रेमाचा कण खाली पडून देऊ नका. संत मुखातून शब्द बाहेर पडला तर खाली पडून देऊ नये. आदराने त्याचं सेवन करावं, चाटून पुसून खावं. आणि मग पाणी बिणी पिले. सगळ्या जणी म्हणतायत खरंच गो काय ग जिजाबाईच्या हातचा रुची, काय काय घातलं असेल. चला आपण विचारू रेसिपी. तुम्हाला पुढे कीर्तन असंच करायचंय. अध्यात्म, प्रेम, भक्ती, हास्य, कौतुक, संतांची निष्ठा, प्रेम सगळं पाहिजे. कीर्तनाचे नि नटनाचे हे सगळी अंग कीर्तनाची आहेत. सगळी अंग कीर्तनात असल्यानंतर आहे ते अंग विसरतं आणि प्रभूचं प्रेम उरतं. हेच कीर्तनाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून देव सुद्धा इथे कीर्तनात आला, प्रवचनात नाही. प्रवचन केलं त्याच्यावर, पण प्रवचनातून काय सांगितलं. नाहम वसामी
हा, मी वैकुंठात नाही, मी कुठे आहे? येथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. येथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. येथे असे देव उभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा, दिसे समचरणाची शोभा. म्हणून त्या कीर्तनामध्ये देव. आणि मग काय सांगू तुम्हाला, असं जे खाल्लं की नाही, रेसिपी पाहिजे होती. सगळ्याजण म्हणल्या अजून जिजाबाई दिसला नाही. देवाने डोळे झाकले. तुकाराम महाराज आहो, जिजाबाई कुठे? महाराजांनी आपलं उपरण्याला तोंड देवा आपले अहो जिजाबाई कुठं? आम्ही आज जावं का? आता तुकाराम महाराजांनी अवघड जाऊ लागलं. तिकडून काय बॉम्बस्फोट येईल, म्हणजे काय केव्हा कोणचा फटाका उडेल, कोणचा बार उडेल हे महाराजांनाही माहित नव्हतं. पण देवाला त्याची लोकची कल्पना होती. देवाला काय वाटलं, देव तुकाराम महाराजांना यांना म्हणले पूजा करून घ्यायची सवय, होऊ द्या उत्तर पूजा. पूजा करून घ्यायची सवय आहे ना, होय. ते म्हणली जा की, वा आल्यावर गावात चौकशी या चौकशी. आणि काय सांगू तुम्हाला, आतमध्ये गेल्या आपल्या त्या असं पाठ करून उभ्या होत्या चुलीकडे. असं तेज पडलेलं होतं आतमध्ये, तुम्हाला सांगू. हो उगीच नाही, कारण माहितीये का काय आहे, नेसले पितांबर हरीचा. जिजाबाईच्या अंगावर पांडुरंग असा भव्य पितांबर होता. त्या म्हातारीला दिले होतं. आंघोळीला बसली होती ती म्हातारी होती, आणि तुकाराम महाराजाकडे बसले होते. अरे तुकाराम बाबा माझ्या अंगावर बघ. ते घेतलं आणि दिलं. हे दोनच, हे भिजलेलं आणि अंगावर काही नाही. जे शिव्या काढ्या, तुझा मुडका उचलला, तुझा अंक माझं वस्त्र तर काही अंगाने कशी फिरू म्हटल्यावर ते घेतलं गुंडाळी, त्याचंही काही नव्हतं. तेव्हा याने मोठं वाईट वाटलं ते रुक्मिणी मातेला. तिला वाटलं देवाचा पितांबर नेण्याचं भाग्य माझं नाही, ते जिजाबाईच्या अंगावर आहे. बघा काय भाग्य असतं भक्ताचं. पण तिला काही त्याचं नव्हतं. कोणी म्हणल्या विचारलंच तरी कुठे घेतलं, रूपकाला. रूपकाला कुठे घेतलं? वळण बाई फुकट घेतलं नाही, माझं घेतलं तेव्हा दिलं. माझं घेतलं तेव्हा दिलं. मी काही तसं, आम्ही काही कोणाचं काही नाही. घेतलं तेव्हा दिलं. घेती तेव्हा देसी ऐसा असशी उदार. उगे दिला नाही. मग आता एवढं बोलून गप्प बसाव. तुमच्या घरात तसं काही भांडी कुंडी दिसत नाही. आता काही गरज होती का? आपलं खाल्लं जायचं निघून. नाही चांगलं झालं होतं. काय काय घातलं होतं? नाही जमायचं तुम्हाला तुमच्या घरी स्वयंपाकाला. हाताने काढलं, हाताने फोड पडले बघा. आता जिजाबाईचे जेव्हा सुटलं तुम्हाला सांगू, काही दिसत नाही. कसं दिसेल म्हणली? आमच्या पोराला पोसवत नाही, तुमच्या तुम्हाला पोसवत नाही. रोज उरावर माझ्या इथे आहे. उठलं की हजर जिजाबाई. आणि माझ्या नवऱ्याकरता 4 थापले दामटे, तर त्याच्याकरता 1 करून यावला, नाही तर ते आमचं जेवत नाही. जेव्हा तुम्हाला सांगू जी मशीन गन थाड 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 थाड. तुकाराम महाराज लटलं. देव म्हणले काय काळजी करू नये, हे व्हायलाच पाहिजे.
त्यांना कळायला पाहिजे की या जगात आपल्यापेक्षाही वरची बाई कोणीतरी आहे. आणि एवढं म्हटल्यावर हळूहळू एकीने बाहेर पाय काढला. झालं जेवण झालं आणि आजचा दिवस उजडला बर का. दशमीचं जेवण वगैरे झालं सगळं जिकडे तिकडे. पण सगळ्या म्हणू लागल्या बर का, काय तेज आहे हो जिजाबाईचं, भाग्यवान नाही कळतच नाही. आम्ही तिचं वाकडं वागणं बघतो. तिचं वागणं आमच्यासारखं लाक्षणिक नव्हतं म्हणून वाकडं होतं. जे होतं ते सरळ होतं. बोलली तर सरळच, वाकडं बोलली तरी वाकडं, ते सुद्धा स्पष्ट. त्याच्यामध्ये असं काही घालमेल नाही. आणि आजचा दिवस उजडला. महाराज उठले लवकर, इंद्रायणीचं स्नान वगैरे केलं, घरी आले. आवले बस माझ्या जवळ. जवळ बसवलं, असा हात ठेवला, हातात हात घेतला, मांडीवर हात ठेवला. आवले काय झालं आज? काही नाही, अगं आम्ही आता वैकुंठाला निघालो. आम्ही वैकुंठाला निघालो. आवले काय बाबा तुमचं मला काही कळत नाही. केव्हा जात नाही वैकुंठाला? दर महिन्याला वैकुंठाला जाताना. तुम्हीच म्हणता ना पंढरी म्हणजे वैकुंठ. मला येडी बाबडीला काही कळत नाही, पण कुठेतरी आपलं ऐकलेलं असतं म्हणून म्हणते. तुमचं वैकुंठ म्हणजे पंढरीच ना? अगं नाही ग आवले, मी आता न येणार. काहीतरी सांगू नका. न येणार गाव. बर लांबच्या गावाला जाताय, काय लाडू बिडू करून देऊ? भूक लाडू, तहान लाडू. महाराजांचे डोळे भरून आले. अगं म्हणे आवले तुला कसं कळत नाही, नाही येणाऱ्या गावाला जातोय. तुम्ही ना हे बघा, ते जागा पुढे कीर्तन करा, मला नका कीर्तन सांगू. अगं आवले खरं खोटं मला कळत नाही. असं न येणारं गाव कुठे असतं का? काय करावं? अगं आवले माझं बोलणं तुला केव्हा कळायचं? ज्यांना कळायचंय ते कळू दे, मला कळतंय तेवढं पुष्कळ आहे. खरं सांगू का, मला तुमच्याशिवाय जगात दुसरं काही कळत नाही. मला जगात तुमच्याशिवाय दुसरं काही कळत नाही. माझे देव तुम्ही आहात, माझे गुरु तुम्ही आहात, माझे संत तुम्ही आहात, माझे सर्वस्व तुम्ही आहात. गावले तुझं सगळं बरोबर आहे असं म्हणजे हिला कळायचं नाही. मग गावची माळी नव्हती, तिच्या हातात पदर दिला, तिचं रक्षण कर. आईसाहेबाला 4 महिने गेले होते. त्यावेळेला नारायण महाराज पोटात होते, म्हणजेच माऊलीचा अवतार. जाऊ दे म्हणे, आता हिला काही, हिला समजूत काढण्याच्या नादी आपण लागू नये. मग निघताना सगळ्यांचीच घरं होती. गंगाधर पंत मवाळ, जगनाडे तेजी, महादाजी पंत कुलकर्णी, हे सगळे त्यांचे त्या काळातले टाळकरी. मग कीर्तनाला निघायचं की नाही महाराजांनी? ते सगळ्याला चलावो निघालो कीर्तनाला, चलावो निघालो कीर्तनाला. प्रत्येकाच्या दारात गेले. गंगाधर पंत मवाळ, साच आणि मवाळ, मिथिले आणि रसाळ, शब्द जैसे कल्होळ अमृताचे, असे मवाळ होते. नाऊजी अप्पा माळी ते होते. त्यांना महाराजांनी प्रेम विसावा म्हणावं नाऊजी अप्पाला. कारण का, महाराज रात्र कीर्तन करायचे आणि महाराज थकले की नाही, मग त्यांनी म्हणायचं महाराज तुम्ही बसा जरा मी नाचतो. आणि नाऊजी अप्पांनी जेव्हा नाचावं की नाही, तेव्हा तुकाराम महाराजांनी त्याला नाव ठेवलं होतं माझा प्रेम विसावा. कान्होबा त्यांचे बंधू सगळ्यांना म्हणाले चला ए जरा गडबड करू नको, गडबड करायची बस कर. नामे वैकुंठ, ऐक्य नामे वैकुंठ. ऐक्यातून वृत्ती भेदात येते, भेदातून पुन्हा ऐक्यात जाते. म्हणून मनुष्य वैकुंठातून भेदरूपी जगात येतो आणि भेदरूपी जगामधून पुन्हा ऐक्यात जातो, आम्ही वैकुंठात जातो, असा त्याचा तात्विक अर्थ आहे. आणि सगळ्यांना बोलवणं केलं आणि कीर्तनाला उभे राहिले. ते नांदुरकीचं झाड जे आहे देऊला गावाच्या बाहेर बर का, फाल्गुन वद्य द्वितीया, दिवस सोमवार, प्रथम प्रहर प्रातःकाळ.
तये दिवशी शेवट कीर्तन करिता म्हणे मला आता निरोप द्यावा. फाल्गुन वद्य द्वितीया दिवस सोमवार प्रथम प्रहर प्रातकाळ. तये दिवशी शेवट कीर्तन करिता म्हणे मला आता निरोप द्यावा. आणि असं कीर्तनाला उभे राहिले सगळे टाळकरी वगैरे विणेकरी आणि कीर्तनामध्ये सगळ्यांशी बोलू लागले. माय बाप, वैष्णव वारकरी हो, माझे श्रोते हो, माय बाप, तुमच्याकडे बघून मला देव स्फुरला. माणसाचं दर्शन सुद्धा विचित्र असतं. काही काही माणसं अशी असतात की त्यांच्या दर्शनावर विकार निर्माण होतो, क्रोध निर्माण होतो, काम निर्माण होतो, असूया निर्माण होते, द्वेष निर्माण होतो, मत्सर निर्माण होतो. म्हणून एखादा असा मनुष्य सकाळी भेटला की नाही की आपण म्हणतो ना, कुठे याचं तोंड बघितलं कोणाला. माणसाचं दर्शन सुद्धा विचित्र असतं. तुकाराम महाराज श्रोत्यांना म्हणाले, माहे बाप, तुम्ही असे माझे गोड श्रोते आहात की तुमच्याकडे बघून मला विठ्ठल आठवला, माझा सखा आठवला. जिजाबाईला सुद्धा एक गोष्ट बोलले. ते म्हणे, सकाळी निघताना की नाही सांगायचं राहिलं, ऐकण्यासारखं आहे. जवळ घेतली, अंगावर हात फिरवला. तुला मी वैकुंठाला एक का म्हणतोय माहितीये का, माझ्याबरोबर चल. पुन्हा म्हणशील मला विचारलं नाही. अगं वर्ण सांगतो, तुझं अन्न इतकं पवित्र होतं की ते अन्न खाल्ल्यानंतर मला दुसरं काही आठवलं नाही, विठ्ठल आठवलं. इतकी तुझ्या हातातली ताकद आहे. म्हणून कोणा घरचं अन्न खावं, कोणा घरचं खाऊ नाही. नको त्याच्यातलं खाल्लं तर नको ती बुद्धी होते. तुझ्या हातची गोडी इतकी सुंदर आहे आवले की आयुष्यभर तुझा हातचा घास खावा, विठ्ठल भजन करावं, जोरात करा. म्हणून म्हणतो चल. तसं श्रोत्याला म्हणाले, बाप्पा, माय बाप्पा, इथे गोड श्रोते आहात तुम्ही माझे की तुमच्याकडे बघून मला विठ्ठल आठवला. टाळकरी असेच त्यांना हात जोडले. माझे टाळकरी आहात तुम्ही, सुंदर टाळ वाजवला माझ्या मागे. तुमच्यामुळे मला विठ्ठल सुचला, तुमच्यामुळे मला भजन सुचलं. गाणारे होते, वाजवणारे होते, पक्पाचे होते, सगळे होते. सगळ्यांना हात जोडले. तुमच्यामुळे मला विठ्ठल सुचला. खरंच आहे ना. सगळे टाळकरी अमक साध संगत, त्याच्यावर कीर्तन होतं. सगळी सात संगत जर बरोबर नसेल तर कीर्तन होऊ शकत नाही. तर का बाबा महाराजांचं कीर्तन काही एकट्याचं नाही आहे. ही एवढी साथ आहे बघा. टाळकरी वाजवणारे कसं जीव तोडून पाहिजे बर का. त्याला फड परंपरा म्हणतात. भाड्याचे निराळे, माफ करा, काय तो म्हणतो जेवढं काम झालं संपलं, तसं नाही, जीव तोडून. आणि हेच वारकरी संप्रदायाच्या फड परंपरेचं वैशिष्ट्य आहे की त्या परंपरेमध्ये आपलाच असं नव्हे, जे जी मोठ्या मोठ्या फड आहेत, शेकड्याने टाळकरी सेवा म्हणून आवडीने त्यांना मन केलं. आणि असं कीर्तन जेव्हा रंगात आलं आणि भजन सुरू झालं, असा माध्यानीचा समळ आला. विठ्ठला 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 कीर्तनामध्ये रंग भरला. तुका म्हणे नमन साधू संत पाया, म्हणे नमन साधू संत पाया. तुका म्हणे नमन साधू संत पाया, म्हणे नमन साधू संत पाया. ऐसे बोलोनिया गुप्त झाले, ऐसे बोलोनिया मुक्त झाले, ऐसे बोलोनिया मुक्त झाले. तुका म्हणे नमन साधू संत पाया, म्हणे नमन साधू संत पाया. तुका म्हणे नमन साधू संत पाया, म्हणे नमन साधू संत पाया. ऐसे बोलोनिया गुप्त झाले, ऐसे बोलोनिया गुप्त झाले, ऐसे बोलोनिया गुप्त झाले. आणि आज बोलून तिथेच गुप्त झाले. प्रयाण काळी देवे विमान पाठविले,
कलीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देहा घेऊनी निज धामा गेले, निळा म्हणे सकळा संता तोषविले, जय जाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सांडा कलेवर जडदेहा घेऊन वाणी गेला ही ऐका वाणी, रंगनाथ स्वामी म्हणतात दिगडीकर. घट फोडून जनकाधिकते अनुभविते झाली माती, आनो हे तुकया तैसा घटरा कुणी धरिली माती. आणि तिथेच कीर्तनामध्ये गुप्त झाल्याबरोबर कुणाला काही कळेना आणि सगळे टाळकरी श्रोते दंगून गेले, दंग झाले होते. विठ्ठला 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 सगळे दंग झाले होते. पण काय असतं, मूळच्या विठ्ठलाशी इतरांचा विठ्ठल समरस झालेला असतो, तो मूळचाच बंद पडल्यानंतर नाही का, मूळचाच विठ्ठल बंद पडल्या कारणाने सगळे व्यासपीठाकडे बघतात, सगळे कीर्तनाच्या गादीकडे बघतात. अरे 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 महाराज कुठं, अरे महाराज कुठं. पण म्हणजे दमून खाली बसले असतील. पण एक 5 मिनिटामध्ये वास्तव्य कळलं आणि बघताय तो सदैव वैकुंठ गमन चालू आहे. कसा विसरला. तुकाराम 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 तुकाराम. अहो महाराज, अहो महाराज, अहो महाराज, जगद्गुरु तुकोबार आया. रामेश्वर भट्ट म्हणा, जगडाणे पंत म्हणा, गंगाधर पंत मवाळ, महादाजी कुलकर्णी, अंबरनाथ पटला. महाराज 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 तुकोबार आया, हो तुकोबार आया. कंठशोष करू लागले, आक्रोश करू लागले. कुणाला काही सुचेना. आता इसे कोणी सखे नाही. तितक्यात गावामध्ये वार्ता पोचली जिजाबाई जवळ आणि तुकोबाराय वैकुंठाला गेले. जिजाबाईला कळलं. त्या दिवशी वास्तव ज्या क्षणाला पटलं, त्या दिवशी जिजाबाईच्या डोक्यावर आकाश कोसळलं. धावत आल्या, हाक मारू लागल्या, मला सोडून कशी गेला तुम्ही, माझ्यावर रागवला का तुम्ही. तू जिजाबाईचा आक्रोश बघून पांडुरंग म्हणाले, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा. तुका टाकून गेला, तुका टाकून गेला. पांडुरंग रडे स्पुंदे, पांडुरंग रडे स्पुंदे. तुका टाको निया गेला, तुका टाको निया गेला. पांडुरंग रडे स्पंदे, पांडुरंग रडे स्पंदे. माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा, माझ्या प्रेमाचा पुतळा. कटा गोनिया गेला, गेला. तुका 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 टाकोनिया
दाता संग पांडुरंग रडे स्मृते म्हणे रुक्मिणीचा कांतन माझे संभोगावे चित्त. आईसाहेबाच्या खांद्यावर डोकं टेकलं आणि रडू लागली पांडुरंग. अगं रुक्मिणी, आता असं कीर्तन कुठे आपल्याला ऐकायला मिळणार? अगं रुक्मिणी सांग, आता तुका टाकून गेला मला. एक लक्षात घ्या, वेदांत सांगायला बरा असतो, पण शेवटी जीवनामध्ये असं घडतं तेव्हा भक्तिभावच प्रकट होतो, बाकीचं काही उपयोग नाही. कोरडा सांगता येतं. एक सांगू का? अहो सर्व आहे म्हणायला बरं आहे. आहे ही जाणीव आहे आणि सगुणा भोग आहे. ज्ञान सदैव वैकुंठ गमन केलं. इथलं जे जीवन होतं ते परिपूर्ण झालं बरं का. आणि कसे गेले, आणि हे कुणालाही आजपर्यंत पटत नाही, आणि पटलं तर कळत नाही. पटण्याकरता एक तुकाराम महाराज तरी व्हावं लागेल, नाही तर त्यांचे सश्रद्ध भक्त तरी व्हावं लागेल, तरच कळेल. म्हणून तुकाराम 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 तुकाराम